श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाग्यवान कुंभ राशीच्या जातकांनो, येणारी ही 10 तारीख अत्यंत विशेष आणि चमत्कारी संदेश घेऊन येत आहे. अनेकदा आपल्या जीवनात सर्व काही नेहमीप्रमाणे सुरू असतं, पण अचानक ब्रह्मांड अशी काही चक्र फिरवतं की एका क्षणात संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून जाते. सध्या उमटणारी ग्रहांची स्थिती अशाच एका महाप्रचंड वळणाकडे स्पष्ट संकेत करत आहे. 10 जून नंतरचा काळ तुमच्यामध्ये नवा आध्यात्मिक नवनवीन प्रगतीचे विचार आणि अनपेक्षित धनलाभाच्या सुवर्ण संधी घेऊन येत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून ज्या काही मानसिक विवंचना, अस्वस्थता किंवा नात्यामधील संभ्रमात तुम्ही जगत होतात, त्या सर्व गोष्टी आता काचेसारख्या स्वच्छ आणि स्पष्ट होऊ लागतील. विशेष म्हणजे आगामी काळात एखादी जवळची व्यक्ती, एखादी महत्त्वाची बातमी किंवा तुम्ही घेतलेला एक धाडसी निर्णय तुमच्या संपूर्ण नशिबाला कलाटणी देणारा ठरणार आहे. सुरुवातीला ही घटना अगदी सामान्य वाटू शकते, पण तिचा दूरगामी परिणाम तुमच्या भविष्यावर खूप मोठा असेल. ज्योतिषशास्त्रानुसार 10 जूनच्या नंतरील काळात चंद्राची ऊर्जा मानवी मनाला एक अद्भुत अशी नवीन दिशा देत असते. म्हणूनच या काळात तुम्हाला पडणारी स्वप्ने, मिळणारे संकेत किंवा अचानक घडणाऱ्या घडामोडींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कुंभ राशीचे लोक मुळातच अत्यंत दूरदृष्टी ठेवणारे, भविष्याचा विचार करणारे आणि संयमी असतात. आता तुमच्या याच संयमाची आणि कठीण परीक्षेची वेळ संपली असून कष्टाचं गोड फळ मिळण्याचा सुवर्णकाळ सुरू होत आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की 10 जून नंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे कसे उघडणार आहेत, कोणत्या अद्भुत संधी तुमच्या दारावर दस्तक देणार आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी तो एक महासंकेत तुमच्या आयुष्यासाठी का ठरणार आहे अत्यंत महत्त्वाचा. म्हणूनच व्हिडिओ जराही न थांबवता शेवटपर्यंत नक्की ऐका. अनेक दिवसांपासून मनात साचलेली ती खोल वेदना, टोचणारा एकटेपणा आणि नात्यांमधील अपूर्णतेची भावना आता पूर्णपणे नाहीशी होणार आहे. कारण तुमच्या आयुष्यात एक अत्यंत खास आणि जुन्या व्यक्तीचे पुनरागमन होण्याची प्रबळ शक्यता निर्माण झाली आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल, पण तिचं हे आगमन कोणताही योगायोग नसून नियतीने आधीच ठरवलेलं एक पूर्वलिखित खेळ असेल. येणारा काळ हा तुमच्या कौटुंबिक आणि भावनिक नातेसंबंधावर इतका खोल परिणाम करणारा असेल की ज्या घरात गेल्या काही दिवसांपासून गृहक्लेश किंवा अशांतता होती, तेथे पुन्हा एकदा आनंदाचे आणि प्रेमाचे स्वर ऐकू येतील. विशेष म्हणजे एका अत्यंत जुन्या आणि खास नावाची चर्चा घरात पुन्हा सुरू होईल, ज्या नावामुळे तुमचे डोळे नकळत आनंदाश्रूने पाणवतील. कारण काही नाती वेळ, अंतर आणि गैरसमजांमुळे कितीही दूर गेली तरी मनाच्या कोपऱ्यातून ते कधीच पुसली जात नाहीत. येत्या काही दिवसात घडणाऱ्या या घटना तुम्हाला निव्वळ योगायोग वाटतील, पण प्रत्यक्षात ते थेट ईश्वराचे संकेत असतील. जर तुम्हालाही एखाद्या व्यक्तीची सतत तीव्रतेने आठवण येत असेल तर समजून जा की त्या नात्याची सकारात्मक ऊर्जा अजूनही तुमच्या भोवती फिरत आहे आणि हे तुमच्या आयुष्यातील एक नव्या प्रेममय पर्वाची सुरुवात असेल. नंबर 2 म्हणजे सध्याची ही शक्तिशाली ग्रहस्थिती तुमच्या भावनिक आयुष्याला एक नवी उभारी देणार आहे. ज्या कुंभ राशीच्या जातकांनी भूतकाळात अतोनात मानसिक संघर्ष, टोकाचे गैरसमज आणि रक्ताचे नाते तुटण्याचा प्रचंड त्रास सहन केला आहे, त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे एक संजीवनी ठरेल. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कुंडलीत चंद्र आणि देवग्रह बृहस्पती यांचा शुभ आणि बलाढ्य युती निर्माण होते, तेव्हा दुरावलेली हक्काची माणसे स्वतःहून पुन्हा जवळ येऊ लागतात. तुमच्या आयुष्यात अगदी हुबेहूब हेच घडणार असून जी व्यक्ती कधी काळी तुमच्या जगण्याचा सर्वात मोठा आधार होती, ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा आलेला एखादा अनपेक्षित मेसेज किंवा एक फोन कॉल तुमच्या मनाचा ठाव घेईल आणि तुम्हाला जाणवेल की जणू कठीण काळ मागे सरकून चांगली वेळ पुन्हा परत आली आहे. घरातील जुने वाद संपुष्टात येतील, वातावरण प्रफुल्लित होईल आणि हा काळ भावनिकतेसोबत आध्यात्मिकदृष्ट्याही तुमच्यासाठी मौलाचा दगड ठरेल. कारण विश्व तुम्हाला पुन्हा एका नात्यावर आणि प्रेमावर विश्वास ठेवण्याची सुवर्ण संधी देत आहे. तुमच्या मनातील भीती आणि असुरक्षितता आता पूर्णपणे नष्ट होईल, कारण नियती तुमच्या आयुष्यात आता एका मोठ्या सकारात्मक चमत्कार घडवण्याच्या तयारीत आहे. नंबर 3 म्हणजे कधीकधी आपल्या जीवनात काही गोष्टी खूप उशिराने मिळतात, पण त्या जेव्हा मिळतात तेव्हा आपल्या संपूर्ण आयुष्याला एक नवा सुंदर अर्थ देऊन जातात. तुमच्या आयुष्यातील ही वेळ देखील अगदी तशीच मौल्यवान असणार आहे. तुमच्या मनात जी एक प्रचंड रिकामी जागा किंवा पोकळी निर्माण झाली होती,
ती आता सुखाच्या क्षणाने भरून निघणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदाता शनीचा नकारात्मक प्रभाव जेव्हा कमी होऊ लागतो तेव्हा मार्गातील सर्व अडथळे, कोर्ट कचेरीचे वाद किंवा कामातील अडचण हळूहळू दूर होऊन आयुष्यात एक सुंदर स्थैर्य आणि शांतता येऊ लागते. त्या जुन्या नात्यातील व्यक्तींच्या डोळ्यात आता तुम्हाला पश्चाताप, निखळ प्रेम आणि अपार आपुलकी या तिन्ही गोष्टी एकाच वेळी पाहायला मिळतील. ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्ही आजवर स्वतःला त्रास करून घेतलात ती सर्व उत्तरं आता तुम्हाला आपोआप मिळतील. मनातलं भावनिक ओझं हलकं होईल आणि कुटुंबात एखाद्या अत्यंत शुभ किंवा मंगल कार्याची गोड बातमी ऐकायला मिळेल. जर एखादी व्यक्ती तुमच्या स्वप्नात वारंवार येत असेल तर लक्षात ठेवा, हा योगायोग नसून निसर्गाने आधी दिलेला संकेत आहे, जो आता वास्तव्यात उतरणार आहे. आता पुढे जे काही सुखद बदल घडणार आहेत त्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार ठेवा, कारण नशीब तुम्हाला अशा वळणावर घेऊन जात आहे जिथे आनंदाश्रूवर तुमचे नियंत्रण राहणार नाही. देवगुरू बृहस्पतीच्या असीम कृपेमुळे तुमच्या घरात सुख, समाधान, समृद्धी आणि अखंड मानसिक शांती नांदणार आहे. तुमच्या मनात निर्माण झालेल्या आठवणींचा पूर आणि आत्मिक नात्यांची ही गुंफण तुम्हाला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवून प्रगतीकडे नेईल. शांत मनाने घेतलेले निर्णय तुमच्या उज्ज्वल भविष्याचा मजबूत पाया ठरणार आहेत. 10 जून नंतर पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत निर्णायक आणि भाग्यवान सिद्ध होतील. जेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधून 2 शब्द बोलेल तेव्हा या शब्दामध्ये अनेक वर्षाचे दडलेले प्रेम, विरह तुम्हाला स्पष्ट जाणवेल. घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढल्यामुळे जुने तणाव क्षणार्धात नाहीसे होतील आणि तुमच्या आजवरच्या संघर्षाची गोड फळे देण्यास नियती पूर्णपणे तुमच्या बाजूने उभी राहील. नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक घनदाट काळोख्या रात्रीनंतर एक अतिशय सुंदर आणि सोनेरी सकाळ नक्कीच उगवते. राहूचा अशुभ प्रभाव ओसरल्यामुळे मनातील सर्व भीती, भ्रम आणि संशय दूर होऊन विचारांमध्ये कमालीची स्पष्टता येईल. जोडीदाराचे किंवा त्या व्यक्तीचे खरे रूप तुमच्यासमोर येईल. जुने हिशोब आणि गैरसमज समोरासमोर बसून मिटतील, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनी एक निखळ आणि मनमोकळं हसू पाहायला मिळेल. निसर्ग तुमच्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडत असताना काही विशेष संकेताकडे लक्ष द्या, जसे की एखादे जुने गाणे वारंवार ऐकू येणे, ते व्यक्तीचे नाव सतत डोळ्यांसमोर येणे किंवा जुन्या आठवणी अचानक ताज्या होणे. हे सर्व संकेत दर्शवतात की तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल होत आहे, अगदी जवळ आला आहे. या काळात देवाला साक्षी ठेवून केलेला एक छोटासा प्रभावी उपाय तुमचे नशीब आणखी चमकवू शकतो. आपल्या देवघरात गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून शांत चित्ताने कुलदेवतेची प्रार्थना करा. शक्य असल्यास या काळात गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूचे जसे की तांदूळ, साखर किंवा दुधाचे दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह अत्यंत बलवान होईल आणि त्याचे थेट परिणाम तुमच्या नात्यांवर तसेच आरोग्यावर दिसून येतील. या उपायानंतर घरातील वातावरण इतके प्रसन्न होईल की भांडण आणि कटकटी कायमच्या बंद होतील. धनकारक शुक्र ग्रहाच्या शुभ स्थितीमुळे नात्यांमध्ये नवं चैतन्य निर्माण होईल. अडकलेली सर्व धनसंपत्ती आणि रखडलेली कामे वेगाने पूर्ण होऊ लागतील. निसर्ग तुम्हाला वेदना देण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील जुन्या कर्माची भरपाई करून तुम्हाला पूर्ण करण्यासाठी सुखद प्रसंग निर्माण करत आहे. तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ अगदी मनापासून इथपर्यंत ऐकला असेल आणि तुम्हाला हे अंतर्मनातून असे वाटत असेल की हे सर्व तुमच्याच बाबतीत घडत आहे, तर आत्ताच्या आता कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जो भक्त पूर्ण श्रद्धेने स्वामींचे नाव लिहीन त्याच्यावर स्वामी समर्थांची असीम कृपा आणि आशीर्वादाचा वर्षाव होईल. तुमचा कठीण काळ आता संपला असून सुखाचे दिवस सुरू झाले आहेत. शेवटी कुंभ राशीच्या जातकांनो, हे कायम लक्षात ठेवा की नशीब जेव्हा शांतपणे काम करत असतं तेव्हा योग्य वेळ आल्यावर त्याचे चमत्कार अचानक जगाला दिसतात. काही जातकांना व्यवसायात नवीन मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील तर काहींना हक्काची मनशांती लाभेल. जुन्या सर्व निराशा मागे सोडून या नवीन बदलाचे आनंदाने स्वागत करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मोठा ग्राहक, नवीन कॉन्ट्रॅक्ट किंवा अचानक वाढलेली मागणी तुमचं चित्र बदलू शकते. महत्त्वाचं म्हणजे ही उडी फक्त पैशांपुरती मर्यादित राहणार नाही. तुमची ओळख, तुमचा आत्मविश्वास आणि समाजातील तुमचं स्थान होऊन जाईल. तुम्हाला जाणवेल की इतका काळ चाललेला संघर्ष हा याच मोठ्या यशासाठी होता. कुंभ राशी, आता संधी तुमच्यासमोर येणार आहे, पण ती ओळखण्याची आणि पकडण्याची तयारी तुमच्यात हवी. भीती सोडा, धाडस करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण करिअरमध्ये जी मोठी उडी तुम्ही स्वप्नात पाहत होतात ते आता वास्तवात उतरवायला तयार आहे. वाईट नजरेपासून संरक्षण आणि मोठा आध्यात्मिक बदल. कुंभ राशी, गेल्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवत होतं का की
की सगळं ठीक चालू असताना अचानक काहीतरी बिघडतं. काम जवळजवळ पूर्ण झालं की अडथळा येतो. आनंदाचा क्षण येतो आणि लगेच तणाव निर्माण होतो. मनात अचानक अस्वस्थता, भीती किंवा नकारात्मक विचार वाढतात. कधीकधी कारण नसताना चिडचिड होते, झोप लागत नाही, घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतात. हे सगळं फक्त योगायोग नव्हतं. कधीकधी जेव्हा आपण प्रगती करायला लागतो तेव्हा काही लोकांना ते सहन होत नाही. तुमचं यश, तुमची मेहनत, तुमची वाढ काही न खटकतं. खोट वाईट नजर, नकारात्मक विचार किंवा मत्सराची ऊर्जा तुमच्या भोवती फिरत होती. म्हणूनच गोष्टी शेवटच्या क्षणी अडकत होत्या. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. तुमच्या राशीवर आध्यात्मिक संरक्षणाची शक्ती वाढत आहे. महादेवांची कृपा तुमच्या भोवती एक अदृश्य कवच तयार करत आहे. जे नकारात्मक परिणाम होते ते आता हळूहळू कमी होतील. घरात शांतता परत येईल. मनातील भीती दूर होईल. तुम्हाला पुन्हा ऊर्जा, आत्मविश्वास आणि सकारात्मकता जाणवेल. विशेष म्हणजे या काळात तुमची तंत्रज्ञान शक्तीही वाढेल. तुम्हाला कोण तुमचं खरं आहे आणि कोण फक्त स्वार्थासाठी जवळ आहे हे स्पष्टपणे कळेल. चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवण्याची ताकद मिळेल. आध्यात्मिकतेकडे तुमचा ओढा वाढेल. जर प्रार्थना, ध्यान यामुळे तुमचे मन शांत होईल. निर्णय अधिक योग्य ठरतील. कुंभ राशी, आता तुमच्यावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव राहणार नाही, कारण तुम्ही एक नवीन ऊर्जा टप्प्यात प्रवेश करणार आहात. हा काळ तुमच्या आत्मबलाचा आहे. फक्त एक छोटासा उपाय लक्षात ठेवा. दर सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा आणि ओम नमः शिवाय म्हणा. विश्व तुमच्या बाजूने उभं आहे. आता तुमचं संरक्षणही आणि तुमची प्रगतीचा मार्गही खुला आहे. कुंभ राशी, आज जे ऐकलं ते साधं भविष्य नाही. हा तुमच्या आयुष्याचा वळण बिंदू आहे. संघर्ष संपत चाललाय. अडकलेली कामं पूर्ण होत आहेत. धनलाभाचे दरवाजे उघडत आहेत. नात्यांमध्ये गोडवा परत येत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यावर आता दैवी संरक्षणही आहे. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशीब साथ देऊ लागते तेव्हा परीक्षा देखील मोठी असते. म्हणून नम्र राहा, संयम ठेवा आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवा. हा काळ तुमचं नाव उंचवणारा आहे. जे लोक तुमच्यावर शंका घेत होते तेच आता तुमचं कौतुक करतील. ज्यांनी साथ सोडली तेच पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करतील. कुंभ राशी, तुमचा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधार कायमचा ठेवत नाही. आता प्रकाश तुमच्या घरात प्रवेश करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ.